माझे नाव दुर्गा शक्ती बालासाहेब। माझे शाळेचे नाव साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय केज। मी इयत्ता 4थी मध्ये शिकते। आज आपण पाहणार आहोत घटक 1 संख्या ज्ञान। तर स्वाध्याय पहिला, त्याच्यामधला स्वाध्याय पहिला। तर चला पाहूया। प्रश्न क्रमांक 1, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? तर L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000। तर प्रश्न क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे D। तर आपण D ला टिक मार्क करू। 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? तर CV म्हणजे 105, LV म्हणजे 55, XXV म्हणजे 55। पण ही संख्या चुकीची आहे। काही जणांना वाटतं की नाही ही संख्या बरोबर आहे, पण तसं नाही। XXX 5 वेळा X येतच नाही, 50 ला L येतं, म्हणजे इथे V बरोबर दिले, पण हे बाकीची संख्या चुकीची आहे। V म्हणजे 5, ही संख्या चुकीची आहे। 4 चा VL ही संख्या तर उलटीच आहे। त्याच्यामुळे म्हणजे ह्या 1, 3 आणि 4 ह्या संख्या चुकीच्या आहेत। बरोबर प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे LV। आपण याला टिक मार्क करू। प्रश्न 3 CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर C म्हणजे 100 आणि दुसरं C म्हणजे पण 100 आणि 100 मिळून होता 200। तर आपण ह्याला म्हणजे आपण असं कसे लिहिता, 1 2 असे हे लिहिता ना, 100 पुन्हा 1 2 ते 100 पर्यंत असं लिहिता, नंतर 201 202 203 असं लिहिता। तर हे आपण म्हणजे तसंच त्याच पद्धतीने आपण इथे लिहिणार आहोत। CC म्हणजे 200, तर आपण इथे 2 लिहूया। X म्हणजे 10, तर आपण इथे 1 लिहूयात। आणि IX म्हणजे 9, तर ह्याचं उत्तर आहे 219। तर 219 प्रश्न क्रमांक 3 चं बरोबर उत्तर आहे 4। तर आपण ह्याला टिक मार्क करूया। प्रश्न 4 तर प्रश्न 4 मध्ये असं दिलेलं आहे की XIV प्लस C मायनस XXI प्लस VII। तर ह्याचं उत्तर आहे म्हणजे ह्याचं उत्तर चला आपण पाहूयात। XIV म्हणजे 14 प्लस 100 मायनस 21 प्लस 7। तर आपण इथे अगोदर वजाबाकी करून घेऊया। 100 मायनस 21, तर 0 मधून 1 जात नाहीये, म्हणून आपण ह्या 0 कडून घेऊ, पण ह्या पण 0 मध्ये काहीच नाहीये, त्याच्यामुळे इथं 1 आहे। 1 मधून आपण 1 कट करू आणि इथे लिहू 0, नंतर ह्या जागेवरचा 0 कट करू आणि इथं लिहू 10। पण आपल्याला इकडे एक संख्या द्यायची आहे ना, त्याच्यामुळे आपण इथलं 10 कट करून इथं 9 लिहायचे, नंतर इथले 0 कट करायचे आणि इथे 10 ही संख्या लिहायची। नंतर 10 मधून 1 गेले, खाली राहिले 9, 9 मधून 2 गेले, खाली राहिले 7 आणि ह्या 0च्या खाली काहीच नाहीये, त्याच्यामुळे 0 जशाचा तसा लिहून लिहायचा। नंतर पुन्हा आपण इथे 14 वापस घ्यायचं, नंतर प्लस, नंतर ह्या आणि ह्यांची वजाबाकी केलेलं उत्तर आहे 79। तर 79 आपण इथे लिहायचं, पुन्हा प्लस 7। तर हे सर्व मिळून ह्याचं उत्तर येतं 100। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 4 ह्याचं उत्तर आहे 2। आपण 2 ला टिक मार्क करू। धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।